नमस्कार मित्रांनो, आर-टी-ई ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपला रहिवासी पुरावा किंवा वास्तव्याचा पुरावा लागणार आहे। यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, निवडणूक फोटो ओळखपत्र देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, घरपट्टी देऊ शकता, दुय्यम निर्बंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे करारनामा देऊ शकता, वाहन चालकाचा परवाना सुद्धा या ठिकाणी देऊ शकता। यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। यामध्ये तुम्ही तहसीलचे रहिवासी सुद्धा देऊ शकता। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जे मुलं कास्टमध्ये येणार आहेत त्यांच्या आईचे किंवा वडिलाचे ह्या ठिकाणी आपल्या कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच अपंग सर्टिफिकेट। अपंग सर्टिफिकेटमध्ये बालक जर 40% पेक्षा जास्त अपंग असेल तरच त्याचा लाभ ह्या ठिकाणी आपल्याला होणार आहे। त्यासाठी आपल्याला अपंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। त्यानंतर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणारच आहे। उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडमिशनचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। त्यानंतर जन्माचा दाखला तुम्ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, रुग्णालयातील जन्माचा दाखला सुद्धा ह्या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर विधवा महिला ही विधवा असेल तर तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलांच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्न दाखला। या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स आईचे लागणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी अनाथ बालकामध्ये आपल्याला अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयातील कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावीत। दुसरा ऑप्शन आहे, जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करत आहेत त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे। म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी घोषणापत्र द्यायचं आहे, त्यालाच आपण शपथपत्र सुद्धा म्हणतो। तर ह्या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।